बंधू अशोक खरातचा हल्ली मुक्काम जो आहे तो जेलमध्ये आहे आणि 18 मार्च रोजी त्याला अटक झाली होती। अनेक काळे कारनामे समोर आल्यानंतर खरं तर अशोक खरात यांची SIT मार्फत चौकशी सुरू आहे। मात्र प्रश्न हा आहे की जे शिवनिका संस्थान आहे त्याचं हे जे ईशान्येश्वर मंदिर आहे याचं स्वच्छता कोण करतंय, त्यासोबत या महादेवाची पूजा कोण करतंय, आरती कोण करतंय। खरं बघितलं तर गेल्या 10 दिवसापासून अशोक खरात जेलमध्ये असला तरी शिवनिका संस्थानच्या विश्वासांची देखील त्यानंतर चौकशी यासाठीकडून होणार आहे। त्यासोबत पुजाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली। मात्र या ठिकाणी शिवनिका संस्थानचे जे पुजारी आहेत ते अद्यापही नित्यनियमानं महादेवाची पूजा या परिसरात करतायत। खरं बघितलं तर मिरगाव जे आहे ते आधी दुर्गम भागामध्ये आहे आणि या ठिकाणाहून कमीत कमी गावाचं जे अंतर आहे ते 5 ते 6 किलोमीटर आहे। त्यामुळे फुलं गावातून आणणं शक्य नाही। त्यामुळे परिसरातील जी झाडी आहेत, फुलांची झाडी जी आहेत त्यातून फुलं जी आहेत ती गोळा करून पुजाऱ्यामार्फत अशा पद्धतीनं या पिंडीभोवती सजावट केली जाते। अनेक विविध फुलं जी आहेत या देवस्थान परिसरातलीच ही फुलं जी आहेत ती सजावटीसाठी वापरण्यात येत आहे। आपण हे बघू शकतो, चाफ्याची, कनेरीची, त्यासोबत कृष्ण फुलं जी आहेत ती या पिंडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रोज पहाटे या ठिकाणी आरती केली जाते, पूजा केली जाते। त्यासोबत आपण हा दिवा जो आहे हा देखील जर आपण बघितलं तर अखंडितपणे हा दिवा तेवत आहे आणि मंदिरामध्ये स्वच्छता देखील आहे। त्यासोबत मंदिर परिसरातील जी विविध भागातली स्वच्छता देखील आहे ती त्या पुजाऱ्यामार्फत करण्यात येते। आता SIT चौकशीला त्याला देखील बोलावण्यात आल्यामुळं तो आता माध्यमांसमोर येऊन बोलायला तयार नाही। आपण त्यांना पूजेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपल्याला कॅमेऱ्यासमोर न येता माहिती दिली की पहाटे मी जी परिसरातली फुलं आहेत ती तोडून आणतो, त्यानंतर या ठिकाणी त्याची सजावट करतो आणि आरती जी आहे नित्यनियमाची ते देखील करतो। अशा पद्धतीने माहिती जी आहे ती येथील या देवस्थानच्या पुजाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे 10 दिवसापासून अशोक खरात जेलमध्ये जरी असला, ट्रस्टींची चौकशी होत असली, पुजाऱ्याची चौकशी होत असली तरी मात्र ईशान्येश्वराची जी पूजा आहे ती थांबलेली नाही। कॅमेरा पर्सन अमितसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, मिरगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।